हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, NT UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांचा सिलेबस आपल्या सर्वांना माहिती की सेमच असतो, पण पेपर हे दोनदा कंडक्ट केले जातात. तर गाईज, हे लक्षात घेऊन आपण युनिट वाईज पूर्णपणे टॉपिक्स कव्हर करत आहोत. तर या युनिट वाईजमध्ये पेपर फर्स्ट जो आहे आपला कॉमन सर्वांसाठी, त्याच्यातील युनिट नंबर सेकंड रिसर्च ॲप्टिट्यूड आपण सुरू केलेला आहे. याचा आपण फर्स्ट व्हिडिओ ऑलरेडी डिस्कस केला आहे. हा सेकंड व्हिडिओ आहे. मी तुम्हाला सांगितलं कालच्याच व्हिडिओमध्ये की टोटल 10 व्हिडिओ आपण रिसर्च ॲप्टिट्यूडवर घेणार आहोत आणि प्रत्येक 10 व्हिडिओमध्ये तुम्हाला रिसर्चच्या बेसिकपासून जे हायर लेवलच्या टर्मिनॉलॉजी आहेत पूर्णपणे आपण त्यामध्ये कव्हर करून घेणार आहोत. म्हणजे एकंदरीत आपण पूर्ण रिसर्चचा सिलेबस या 10 व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहोत. तसंच टीचिंग ॲप्टिट्यूड असा प्रत्येक गोष्टींचा आपण सिलेबस कव्हर करून घेणार आहोत. तर गाईज, या रिसर्च ॲप्टिट्यूडचा फर्स्ट व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो पहा, कारण त्याच्यात मी 25-26 कन्सेप्ट ज्या रिसर्चच्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यांचं तुम्हाला डिक्शनरीचं मिनिंग प्लस त्याचं काही आपलं वेगळं त्या कन्सेप्टचं मिनिंग काय आहे हे तुम्हाला लक्षात येणं खूप महत्त्वाचं असतं. तर पहिला व्हिडिओ पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही कव्हर करू शकता. तर आजचा आपण हा व्हिडिओ सुरू करूया. तर सांगितल्याप्रमाणे आपला रिसर्चचा क्रॅश कोर्स चालू आहे. याच्यातील फर्स्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे. आणि गाईज, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जे हे आपले 10 लेक्चर होतील, रिसर्चवर 10 लेक्चर होतील आणि या 10 लेक्चरची PDF तुम्हाला हे पूर्णपणे लेक्चर संपल्यानंतर आपले टेलिग्राम चॅनल आहे VPD एज्युकेशन या नावाने, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही ते जॉईन करून घ्या. जेणेकरून तुम्हाला सेट नेटबद्दल अपडेट तर भेटतीलच, त्याचबरोबर हे सिलेबस जे आहे त्याच्याही पूर्णपणे PDF भेटत जातील. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही ते जॉईन होऊ शकता. तर हा रिसर्चचा क्रॅश कोर्स आपण पाहतोय. याच्यातील हा व्हिडिओ आहे सेकंड. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत ते पाहूया. तर आपला रिसर्चचा सिलेबस आहे. तर यामधील मी काल रिसर्चचे काही मिनिंग्स वगैरे कन्सेप्ट घेतले होते. हे जे टाईप्स आहेत ना, रिसर्चचे टाईप्स आणि ज्या रिसर्चचे मेथड्स, यामध्येच ते कव्हर होतील टाईप्स. म्हणून आपण रिसर्चच्या मेथड्स आणि टाईप्स एकत्रच कव्हर करून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम ॲप्रोच. म्हणजे दोन ॲप्रोच आहेत रिसर्चचे, खूप महत्त्वाचे आहेत. दरवेळेस याच्यावर क्वेश्चन येतोच, तुम्हाला माहीत असेल. 5 ते 6 क्वेश्चन या रिसर्च ॲप्टिट्यूडवर विचारतात आणि पॉझिटिव्हिझम पोस्ट पॉझिटिव्हिझम याच्यावर क्वेश्चन दरवेळेस येतोच. तर हे कोणते अप्रोच आहेत, कशी एक ट्रिक आहे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक ट्रिक आहे, त्या ट्रिकमार्फत हे तुम्हाला दोन्ही अप्रोच मी शिकवणार आहे. तर काहीच म्हणजे आपला हा पॉईंट नंबर फर्स्ट पूर्णपणे कंप्लीट होईल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुरू करूया रिसर्चचे टाईप्स काय आहेत. आता जवळजवळ 30-35 टाईप्स आहेत रिसर्चचे, ते पूर्णपणे आपल्याला कव्हर करणं इम्पॉर्टंट आहे. नंतर स्टेप वगैरे असं पूर्णपणे आपण कव्हर करून घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम हे दोन अप्रोच पाहूयात. तर त्याआधी रिसर्चचे काही ऑब्जेक्ट आहेत, ते ऑब्जेक्ट काय आहेत, बेसिक ऑब्जेक्ट आहेत. पेपरला काही इतकं विचारत नाही, विचारलं तरी हे ऑब्जेक्ट येतीलच असं नाही, कारण मनाने ऑब्जेक्ट टाकू शकतात, काही येते त्यांच्या मनाने. तरी रिसर्चचे बेसिक ऑब्जेक्ट काय असतात ते तुमच्यासाठी आणले आहे. तर रिसर्चचं पहिलं ऑब्जेक्ट आहे एक्सप्लोरेटरी ऑफ फॉर्म्युलेटिंग रिसर्च स्टडी. म्हणजे रिसर्च जो स्टडी त्याला एक्सप्लोर करायचं आणि फॉर्म्युलेट करायचं. नंतर डिस्क्रिप्टिव्ह स्टडी म्हणजे काय, जे ऑलरेडी दिलेलं आहे त्याला फक्त डिस्क्राईब करायचं. म्हणजे काय, एखादं मी तुम्हाला सांगितलं की न्यूटनने काय पाहिलं की जे आपलं सफरचंद आहे ते खालीच का पडलं हे त्यांनी पाहिलं. मग त्यांनी काय केलं, त्याला डिस्क्राईब केलं, म्हणजे का पडलं. मग त्यांनी ग्रॅव्हिटीचा वगैरे शोध लावला. म्हणजे हा डिस्क्रिप्टिव्ह, एखादी गोष्ट फक्त डिस्क्रिप्शन म्हणजे त्याला ॲनालिसिस करणं, पूर्णपणे त्याचं वर्णन करणं, त्याच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार त्याला ॲनालिसिस करणं, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्टडी हे रिसर्चचं सेकंड ऑब्जेक्टिव्ह. थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय, डायग्नोस्टिक रिसर्च स्टडी. तर डायग्नोस्टिक म्हणजे काय, निदान. जे आपला प्रॉब्लेम आहे रिसर्चचा त्याचं एक निदान म्हणजे सोल्युशन काढणं, हे एक रिसर्च ऑब्जेक्ट आहे. नंतर हायपोथेसिस टेस्टिंग, हे तर खूप महत्त्वाचं असतं. हायपोथेसिस काय असतं त्यासाठी व्हिडिओ फर्स्ट आपला पहा, त्याच्यामध्ये मी डिस्कशन केलं आहे की हायपोथेसिस हे काय असतं. तर हायपोथेसिस टेस्टिंग करणं हे तर महत्त्वाचं आहेच, कारण आपण म्हणतो की नल आणि अल्टरनेट हे दोन हायपोथेसिस असतात. मग याच्यातलं कोणतं रिजेक्ट करायचं, कोणतं ॲक्सेप्ट करायचं हे पुढे आपण पाहणारच आहोत. पण बेसिकली हायपोथेसिस हे टेस्टिंग करणं रिसर्चचं ऑब्जेक्टिव्ह, महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह असतं. आणि लास्ट आहे स्टडी द फॅक्ट. म्हणजे नवीन नवीन फॅक्ट आहेत, मी काल सांगितलं होतं की अननोन टू नोन. तुम्हाला प्रवास कसा करायचा आहे, अननोन टू नोन. म्हणजे एखादी गोष्ट माहीत नाही, तिथून तुम्हाला ती शोधायची. मग स्टडीचे फॅक्ट, जे फॅक्ट घडले आहेत त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे रिसर्चचे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत. पेपरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे नाही आहेत, पण तुम्हाला माहीत असावं म्हणून मी डिस्कशन केले. आता जे आपण पाहणार आहोत ना की रिसर्चचे अप्रोच काय आहेत, म्हणजे पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम, हे खूप महत्त्वाचे आहे पेपरच्या दृष्टिकोनातून. एक नोटबुक केली असेल तुम्ही तर लिहून घेत चला, मी जे सांगतोय ते. आता हा आपला पहिला अप्रोच आहे रिसर्चचा पॉझिटिव्हिझम. आणि पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम याला तुम्हाला संगच लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे कंपॅरिझन करत लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला सांगणंच कसं ठेवायचं आहे, पहिलं बेसिक तुम्हाला डायरेक्टली सांगतो काय आहे त्याच्यात. तर पॉझिटिव्हिझम हा अप्रोच काय आहे, तर जुना अप्रोच आहे. हा कोणी दिलता हे विचारल्या, पॉझिटिव्हिझम अप्रोच कोणी दिलता, तर ऑगस्ट
कम्ट यांनी पण दिलता, ऑगस्ट कम्ट या शास्त्रज्ञाने पॉझिटिव्हिझम अप्रोच दिलता. हे लक्षात ठेवा नावा, जर स्पेलिंग लिहून ठेवा एकदा, वारंवार वाचा म्हणजे लक्षात राहील. तर MCQमध्ये डायरेक्ट विचारतात की पॉझिटिव्हिझम अप्रोच कोण दिलता, तर ऑगस्ट कम्ट यांनी दिलता. नंतर हा काय फिलॉसॉफिकल पोझिशन, हाऊ टू वी गो ऑब्टेनिंग नॉलेज, म्हणजे नॉलेज आपण कशा प्रकारे घेतो याचा अभ्यास कशात केला जातो, तर पॉझिटिव्हिझममध्ये केला जातो. मी जे मराठीतून सांगतोय तुमच्या भाषेत असंच लिहून ठेवा, कारण डायरेक्टली विचारतात नॉलेजचा स्टडी कशात केला जातो, तर पॉझिटिव्हिझममध्ये केला जातो. दुसरं बेस ऑन रियालिटी, ओल्ड अप्रोच आहे. आता पॉझिटिव्हिझम म्हणजे ओल्डच असणार, कारण पुढचा अप्रोच काय पोस्ट पॉझिटिव्हिझम. हा पॉझिटिव्हिझम आपण पाहतोय. दुसरा कोणता पाहिजे आपल्याला, पोस्ट पॉझिटिव्हिझम, म्हणजे तो न्यू अप्रोच आहे. तर हा ओल्ड आहे, आपल्याला पॉझिटिव्हिझम हा ओल्ड अप्रोच आहे. पेपरमध्ये डायरेक्ट विचारतात की ओल्ड अप्रोच कोणता आहे, तर पॉझिटिव्हिझम हा ओल्ड अप्रोच आहे. आणि कशावर बेस आहे, रियालिटी, म्हणजे रियालिटी काय आहे ॲक्च्युली त्याच्यावर बेस आहे. नंतर फाइंड ऑल थ्रू रिसर्च, म्हणजे जे ओल्ड अप्रोच होता तो काय म्हणायचा, प्रत्येक गोष्ट आपण रिसर्चने शोधू शकतो. रिसर्च केल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला शोधता येईल, असं काय म्हणायचा, पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच म्हणायचा. हा ओल्ड अप्रोच असले त्यामुळे. आणि नंतर काय इम्पिरिकल आहे, म्हणजे बेस ऑन इम्पिरिकल, म्हणजे इथं लिहिलं आहे मी अनुभव, म्हणजे अनुभव जे आहे तुम्ही पूर्वीचे लोक पाहत असताल की आम्हाला 70 वर्षांचा अनुभव आहे, आम्हाला 40 वर्षांचा अनुभव आहे, म्हणजे पहिली गोष्ट कशावर चालायच्या, अनुभवावर चालायचा. म्हणून बेस कशावर आहे, इम्पेरिकल, म्हणजे अनुभवावर बेस आहे. पॉझिटिव्हिझम अप्रोच कशावर बेस आहे, जे रिसर्चचा अनुभव आहे, जो रिसर्च करतोय त्या व्यक्तीचा जो अनुभव आहे ना त्याच्यावर बेस आहे, सायन्सवर बेस नाही. लक्षात घ्या, कशावर बेस आहे, अनुभवावर बेस आहे. हे लक्षात घ्या, वाक्य कीवर्ड या अनुभव, जो अनुभवावर बेस असतो तो म्हणतात पॉझिटिव्हिझम. आणि लास्टचं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे याच्यात, नंतर डिडक्टिव्ह आहे आणि क्वांटिटेटिव्ह आहे. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, डिडक्टिव्ह म्हणजे काय, आणि क्वांटिटेटिव्ह काय, हे पॉझिटिव्हची रिलेटेड आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, त्याच्या आधी आपण पोस्ट पॉझिटिव्हिझम पाहू, म्हणून तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं हे सांगतो मी. कळणार नाही आता लगेच, पण एकदा आपले ट्रिक पाहिले ना तुम्हाला कळेल. आता याच्यात काय, पोस्ट पॉझिटिव्हिझम, पोस्ट म्हणजे आपल्याला लगेच कळते की नाव अप्रोच आहे. मग बेस कशावर आहे, क्रिटिकल रिॲलिटीवर, म्हणजे रिॲलिटी आहे पण क्रिटिकल, एखादी गोष्ट ॲज इट इज ते ॲक्सेप्ट करीत नाही, त्याच्यावर क्रिटिकली ॲनालिसिस करतात आणि त्याच्यावर रिॲलिटीवर बेस आहे. म्हणजे पहिला कशावर होता, जो आपला पॉझिटिव्हिझम होता तो कशावर बेस होता, फक्त रिॲलिटीवर होता. आणि क्रिटिकल शब्द आला का पोस्ट पॉझिटिव्हिझम, हे लक्षात घ्यायचं. नंतर चान्सेस ऑफ मिस्टेक, आता याच्यात का चान्सेस मिस्टेक आहे, कारण अनुभवावर नाही या, याच्यात सायन्स वगैरे अप्लाय होणार आहे, म्हणून याच्यात मिस्टेकचे चान्सेस आहेत. जे ह्युमन बिंग आहे त्यांच्यानुसार हा रिसर्च कंडक्ट केला जातो, त्याच्यामुळे या पोस्ट पॉझिटिव्हिझम चान्सेस असतात मिस्टेकचे. तर हे लक्षात ठेवा, जे कीवर्ड आहेत. आता मी जवळजवळ 3 पेज वाचून फक्त जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुमच्यासाठी आणले आहे. डायरेक्ट जर 3 पेज आणले असते तुमच्यात लक्षात ठेवायचं काय त्याच्यातलं हे तुम्हाला कळालं नसतं, म्हणून फक्त महत्त्वाच्या गोष्टी मी इथं आणल्या आहेत, जे डायरेक्ट तुम्हाला MCQमध्ये विचारले जाऊ शकतात. तर चान्सेस ऑफ मिस्टेकचे चान्सेस असतात पॉझिटिव्हिझममध्ये. नंतर डू नॉट पॉसिबल फाइंड थ्रू रिसर्च. आता पहिला ऑपरेशन होता आपला पॉझिटिव्हिझम, तर त्याच्यात मी काय सांगितलं, प्रत्येक गोष्ट आपण रिसर्चने शोधू शकतो. हे बघा इथं लिहिलं, प्रत्येक गोष्ट काय आपण रिसर्चने शोधू शकतो, हे पॉझिटिव्हिझममध्ये लिहिलं. पण जो आपला दुसरा अप्रोच आहे पोस्ट पॉझिटिव्हिझम, तो अपोजिट आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट रिसर्चने शोधू शकत नाही, हे आत्ताचे लोक म्हणतात. तर याच्यात आहे. नंतर डिपेंड ऑन ऑन्टोलॉजी. आता ऑन्टॉलॉजी म्हणजे काय, ऑन्टॉलॉजीचं मिनिंग तुम्हाला सांगतो बेसिक, व्हॉट इज रिॲलिटी, म्हणजे देव आहे का नाही वगैरे त्याचा अभ्यास असतो, तो ऑन्टॉलॉजीमध्ये असतो. नंतर एपिस्टोमॉलॉजी, या कन्सेप्ट याच्याशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवा, पोस्ट पॉझिटिव्हिझमशी रिलेटेड आहे. कोणत्या, ऑन्टोलॉजी, एपिस्टोमॉलॉजी आणि मेथोडॉलॉजी. म्हणजे डायरेक्ट येते पेपर लिहू शकते MCQमध्ये की ऑन्टोलॉजी, एपिस्टोमॉलॉजी ह्या कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे, तर पोस्ट पॉझिटिव्हिझमशी रिलेटेड आहे. तर ऑन्टोलॉजी म्हणजे काय, व्हॉट इज रिॲलिटी. नंतर एपिस्टोमॉलॉजी, म्हणजे लॉजी म्हणजे काय, जिथं लॉजी शब्द येतो त्याच्यावरून लक्षात ठेवा ज्ञान, म्हणजे नॉलेजशी संदर्भात आहे. तर एपिस्टोमॉलॉजी म्हणजे काय, की म्हणजे काय, की नॉलेजचा स्टडी, एखादा व्यक्ती किती हुशार आहे त्याचा नॉलेजचा आपण स्टडी करतो, त्याला म्हणतो आपण एपिस्टोमॉलॉजी, म्हणजे स्टडी ऑफ नॉलेज. याचं कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट एवढीच सांगते. जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की एपिस्टोमॉलॉजी म्हणजे काय, नॉलेजचा स्टडी. आणि मेथोडॉलॉजी म्हणजे ज्या आपल्या मेथड्स आहेत त्या पूर्णपणे आपण ॲप्लाय करण्याची पद्धत म्हणजे मेथोडॉलॉजी. तर ऑन्टॉलॉजी म्हणजे व्हॉट इज रिॲलिटी काय, नंतर एपिस्टोमॉलॉजी म्हणजे नॉलेजचा स्टडी, आणि मेथोडॉलॉजी म्हणजे पूर्ण ज्या मेथड्स आपण वापरल्यात त्या सर्वांचा समूह म्हणजे मेथोडॉलॉजीज. नंतर हे सब्जेक्टिव्ह आहे, इंडक्टिव्ह आहे आणि क्वांटिटेटिव्ह आहे. आता डायरेक्ट येतं सब्जेक्टिव्ह अप्रोच कोणता, तर पोस्ट पॉझिटिव्हिझम आहे. नंतर इंडक्टिव्ह अप्रोच कोणता, तर तो पण पोस्ट पॉझिटिव्हिझम आहे. आणि क्वांटिटेटिव्ह नाही बरं केलं, इथं क्वालिटेटिव्ह आहे. तर क्वालिटेटिव्ह अप्रोच कोणता आहे, हे क्वांटिटी बाय मिस्टेक आहे, हे चूक करा. जे क्वालिटेटिव्ह आहे आपला क्वालिटेटिव्ह, तर क्वालिटेटिव्ह अप्रोच कोणता आहे, पोस्ट पॉझिटिव्हिझम आहे. इथं क्वांटिटी नाही, क्वांटिटी का, कारण क्वांटिटीचा अप्रोच हा आहे आपला, हा जो आहे पॉझिटिव्हिझम हा क्वांटिटेटिव्ह आहे.
पण जे क्वालिटेटिव्ह अप्रोच आहे तो कोणता आहे आपला पोस्ट पॉझिटिव्हिजम क्वालिटेटिव्ह अप्रोच. इथं चुकून बाय मिस्टेक झालेला आहे हे लक्षात घ्या फक्त. PDF जेव्हा मी सेंड करेल तेव्हा लक्षात घ्या इथं हा नाही शब्द. तर आता याची ट्रिक सांगतो तुम्हाला पाठ करण्याची फक्त, कारण बेसिक महत्त्वाच्या गोष्टी ह्या सब्जेक्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. इथं क्वालिटेटिव्ह लक्षात ठेवा फक्त. की पॉझिटिव्हिजम कसा होता ते पहिलं लक्षात घ्या. की सब्जेक्टिव्ह होता, ऑब्जेक्टिव्ह होता, डिडक्टिव्ह होता आणि क्वांटिटेटिव्ह होता. म्हणजे काय, आता इथं एक लक्षात ठेवा, एक मिनिट सॉरी, एक ट्रिक सांगतो फक्त. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता इथं जे पॉझिटिव्हिजम आहे ना याला आपण अरेंज मॅरेज म्हणू, कारण का तर ओल्ड अप्रोच आहे. ओल्डमध्ये अरेंज मॅरेज होतं ते. आणि जो आपला पोस्ट पॉझिटिव्हिजम आहे ना, जो आता नवीन अप्रोच सेकंड नंबरचा आपला पोस्ट पॉझिटिव्हिजम, त्याला आपण लव्ह मॅरेज असं कन्सिडर करू. आता काय पोस्ट पॉझिटिव्हिजम मी काय सांगितलं, लव्ह मॅरेज सांगितलं. आणि जो आपला पॉझिटिव्हिजम अप्रोच आहे तो काय मी सांगितलं, मी जुना अप्रोच असल्यामध्ये अरेंज मॅरेज असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता याच्यावरून काय तर पोस्ट पॉझिटिव्हिजम म्हणजे आपला कोणता जुना अप्रोच. तर जुना अप्रोच काय होता म्हणजे अरेंज मॅरेज होतं. पॉझिटिव्हिजम म्हणजे अरेंज मॅरेज. ते कसं होतं, काहीतरी ऑब्जेक्टिव्ह होतं त्याचं, कारण सर्वांचा विचार करून त्याच्यात विचार केला जातो. म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये सर्वांचा, दोन्ही फॅमिलींचा विचार केला जातो म्हणून ऑब्जेक्टिव्ह होता. नंतर काय होता, डिडक्टिव्ह होता. डिडक्टिव्ह म्हणजे तुम्हाला काल मी सांगितलं होतं की जर्नल टू स्पेसिफिक, म्हणजे सगळ्या लोकांचा पण तिथं विचार केला जायचा. नंतर त्या स्पेसिफिक ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांचा विचार केला जायचा, म्हणजे डिडक्टिव्ह होता. आणि क्वांटिटेटिव्ह होता, म्हणजे अरेंज मॅरेज पाहिलं असेल तर जनसंख्या ती भरपूर असते लोकांची, म्हणजे लग्नासाठी जे लोक उपस्थित असतात ते भरपूर असतात. आता मी ट्रिक काय सांगितली की पोस्ट पॉझिटिव्हिजम आणि पॉझिटिव्हिजम. तर याच्यातला पॉझिटिव्हिजम आहे ना याला आपण अरेंज मॅरेज मानलं, आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम म्हणजे आपला सेकंड अप्रोच आहे त्याला आपण लव्ह मॅरेज मानलं. आता पहिलं आपण पाहू पॉझिटिव्हिजम अरेंज मॅरेज. तर याचं काय सांगितलं मी, ऑब्जेक्टिव्ह होतं. ऑब्जेक्टिव्ह का होतं तर दोन्ही फॅमिली वगैरे मिक्स होणं, त्या दोघांचं म्हणजे नाही का आपण लग्न म्हणतो की दोन्ही रिलेशन, दोन्ही पण फॅमिली पण एकत्र होतात, म्हणजे याचा ऑब्जेक्टिव्ह होता. नंतर डिडक्टिव्ह होता, म्हणजे काय जर्नल टू स्पेसिफिक, म्हणजे सर्व लोक तिथे येणार, क्वांटिटी भरपूर येते ना, कारण अरेंज मॅरेज म्हणल्यावर लोक भरपूर असतात. तर हे याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की जुन्या अप्रोच असल्यामुळे अरेंज मॅरेज. आणि क्वांटिटी का तर तिथे लग्नाला लोक भरपूर असतात. आणि डिडक्टिव्ह म्हणजे जर्नल होता, अनेक लोकांकडून स्पेसिफिककडे जायचा, म्हणजे जर्नल टू स्पेसिफिक होता. आणि ऑब्जेक्टिव्ह होता का, ऑब्जेक्टिव्ह तर दोन फॅमिलींना एकत्र व्हायचे. हे झालं तुमचं पॉझिटिव्हिजम. आणि पोस्ट पॉझिटिव्हिजमची ट्रिक काय तर हा मी काय सांगितलं तुम्हाला, लव्ह मॅरेज म्हणजे आत्ताचं नवीन अप्रोच ना म्हणून लव्ह मॅरेज. तर सब्जेक्टिव्ह आहे. आता लव्ह मॅरेज म्हणजे जे लव्ह मॅरेज करतात, फॉर एक्झाम्पल एखादा पळून गेले 2 जण, तर त्यांचा काय सब्जेक्टिव्ह अप्रोच आहे. म्हणजे काय त्यांनी दुसऱ्यांचा विचार केलाच नाही, फक्त सब्जेक्टिव्ह म्हणजे स्वतःचा विचार केला. नंतर इंडक्टिव्ह म्हणजे काय स्पेसिफिक टू जर्नल आहे. त्यांना वाटतं आपण लग्न वगैरे केलं की सर फॅमिली ॲक्सेप्ट करेन, म्हणजे काय स्पेसिफिक टू जर्नल होता अप्रोच. म्हणजे पहिला स्वतःचा विचार नंतर लोकांचा विचार, म्हणून स्पेसिफिक टू जर्नल. आणि द क्वालिटेटिव्ह आहे, मी काय सांगितलं क्वालिटेटिव्ह आहे. क्वालिटेटिव्ह तर क्वालिटेटिव्ह का, जे आपलं लव्ह मॅरेज होत असतं तेव्हा काय असतं, जनसंख्या कमी असते, म्हणजे लई लोक नसतात, कारण ते पळून वगैरे लग्न व्हायचं असतं म्हणून. म्हणजे फॉर एक्झाम्पल मानतो आपण, तर जनसंख्या कमी असते, जेवायला देणारे मित्र असतील किंवा मैत्रिणी असतील त्या असतात. म्हणजे काय इथं क्वालिटी आहे, क्वांटिटी नाही आहे, क्वालिटीचे लोक आहेत. आणि तसंच पुन्हा एकदा सांगतो, पोस्ट पॉझिटिव्हिजम आणि पॉझिटिव्हिजम हा आहे आपला पॉझिटिव्हिजम. तर पॉझिटिव्हिजम मी काय सांगितलं की जुना अप्रोच म्हणजे अरेंज मॅरेज. पोस्ट पॉझिटिव्हिजम म्हणजे लव्ह मॅरेज असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर पोस्ट पॉझिटिव्हिजममध्ये काय होतं तर क्वांटिटिव्ह अप्रोच होता, जो पॉझिटिव्हिजम अप्रोच होता तो काय होता क्वांटिटेटिव्ह होता. कारण का तर मी काय सांगितलं अरेंज मॅरेज सांगितलं त्याचं, अनेक लोकसंख्या असायची. आणि जर्नल टू स्पेसिफिक म्हणजे डिडक्टिव्ह होता. आणि त्याचबरोबर काय होता तो ऑब्जेक्टिव्ह होता, म्हणजे कारण अरेंज मॅरेज हे ऑब्जेक्टिव्ह होतं. नंतर पोस्ट पॉझिटिव्हिजम हा काय कधीचा आहे, आत्ताचा नवीन अप्रोच आहे. म्हणजे काय सब्जेक्टिव्ह आहे म्हणजे लव्ह मॅरेज. नंतर इंडक्टिव्ह म्हणजे पहिल्यांदा स्वतःचा विचार नंतर लोकांचा विचार, म्हणजे स्पेसिफिक टू जर्नल. आणि हा काय क्वालिटेटिव्ह आहे, क्वालिटेटिव्ह पण आहे. म्हणजे काय तर जी जनसंख्या येणार आहे लग्नाला, जे लोक येणार ते काय असणार क्वालिटीचे लोक असणार, जे महत्त्वाचे लोक आहेत तेच येणार आहेत, बाकीची जनसंख्या येणार नाही, म्हणून क्वालिटेटिव्ह अप्रोच आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा तुम्हाला वेगळी काही ट्रिक्स सुचत असेल त्याच्यानुसार पण लक्षात ठेवू शकता. इथं कन्फ्युजन होतं म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली, हे सब्जेक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह आणि हे जे क्वांटिटी क्वालिटेटिव्ह आहे याच्यात कन्फ्युजन होत असतं, म्हणून हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांशी शेअर करा. तुम्हाला काही नवीन ट्रिक्स सुचत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा, जेणेकरून पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्यांचा समावेश करत जाऊ. तर गाईज आपले टेलिग्राम चॅनल नक्की तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला हे PDF वगैरे नोटिफिकेशन सर्व गोष्टी तर भेटत जातील. आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांशी शेअर करा, आणि आणखी काही इम्प्रूव्हमेंट वाटत असेल व्हिडिओमध्ये तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.